आम्ही आलो होतो आज संध्याकाळी कृषी प्रदर्शन बघायला। ह्याच्या आधी सकाळी भाजीला आणायला गेलते। हा आहे आमचा आठवडी बाजार। भाज्या तर इथं भरपूर स्वस्त भेटतात आणि आमचा दिनक्रम चाललेला असतो। 3 दिवस कडधान्य, 3 दिवस भाजी, असं चाललं होतं। भरपूर भाज्या वगैरे घेतल्या आणि आता शेवटचा खाऊ घ्यायचा म्हणजे पॉपकॉर्न घेतला आणि घरी आले। संध्याकाळी बाहेर जायचं ठरलं होतं कृषी प्रदर्शन बघायला। लाईट तर गेली होती, म्हटलं चला पुढं आहे का लाईट बघूया। आणि इथं आलो तर एवढी गर्दी होती, कशी बशी आपली वाट काढून आत एंट्रीमधून प्रवेश केला। इकडं भरपूर असे मोठे मोठे फळ वगैरे होते, ते सगळं बघितलं। बाकीचं पण भरपूर बघितलं, ते दाखवणं काही शक्य नाही। 1-2 व्हिडिओ केले आणि ह्याचा नवीन मोठा ब्लॉग आपल्याला रुपाली यादव या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध झालेला आहे, नक्की जाऊन बघा। आता आलो होतो राजस्थानी लोणचे बघायला। भरपूर येते 15 ते 20 लोणच्याचे प्रकार होते, मस्त वाटलं। मी तर कधी न ऐकलेली नावं पण बघितली लोणच्याची आणि सगळ्यात जास्त म्हणजे हे बघा, मनमोहक करणारं हस्तकला चित्र भरपूर आवडलं। नंतर आलो पशु पक्षी बघायला। आता बदक होते, पोपट होते, उंदीर होते आणि बरीच काही पक्षी होते, हे सगळं बघितलं। संध्याकाळी घरी आले, मस्तपैकी जेवणाला लागले। आज जेवणामध्ये बनवणार होते चाकवत गरगट्याची भाजी, मस्तपैकी अशी चाकवत गरगट्याची भाजी फोडणीला टाकली। भाकरी तर अगोदरच करून घेतल्या होत्या, भाकरी आणि भाजी खाल्ली। बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये।